या कायम धावत्या पळत्या मुंबईने किती वेगवेगळे बदल पाहिलेत आणि या बदलातूनच घडत गेली ती ही मुंबई। समुद्रमार्गी अनेक परकीय संघटना इथे व्यापाराच्या उद्देशाने आले, पण व्यापारासोबत त्यांनी मुंबईवर देखील राज्य केलं। त्यामुळे परकीय लोक इथे वसू लागली आणि इथल्या मूळ वसाहतीत मिसळू लागली। त्यांच्याबरोबर मिसळू लागली ती त्यांची संस्कृती। काही लोकांनी ती आत्मसात केली, काहींनी ती झुगारली। या पोर्तुगीजांच्या राजवटीत निर्माण झालाय एक वेगळा समाज, तो म्हणजे सामवेदीय कॅथलिक समाज, ज्याला आपण कुपारी समाज म्हणून ओळखतो। मुंबईपासून जवळच असलेल्या वसई तालुक्यात छोटी छोटी गावं आहेत आणि ह्या गावांमध्ये हा कुपारी समाज आढळतो। या कुपारी समाजाबद्दल, त्यांच्या संस्कृतीबद्दल, त्यांच्या परंपरा, रूढी आणि खाद्य संस्कृतीबद्दल आज मी जाणून घेणार आहे आणि म्हणून चालले वसईला। सुरू करूया आपल्या खाद्य भ्रमंतीला। वसईबद्दल वेगळं काय सांगायचं? वसईचा इतिहास सगळ्यांनाच ठाऊक। पूर्वेला पर्वत रांगा, तर पश्चिमेला अरबी समुद्र आणि किल्ला, दक्षिणेला केळीच्या आणि नारळाच्या बागा आणि उत्तरेला वैतरणा नदी, अशा या निसर्गाच्या, समुद्राच्या आणि डोंगर कपारींच्या सान्निध्यात वसलेली आहे वसई। आज वसईत राहणाऱ्या प्रत्येकाला वसईकर म्हणून ओळखलं जातं। या वसईत वेगवेगळ्या समाजाचे लोक एकत्रित राहताना आपल्याला दिसतात। ते म्हणजे भंडारी, आगरी, आदिवासी, कुपारी समाजाचे लोक एकत्रित नांदताना आपल्याला दिसतात। त्यांची संस्कृती थोड्याफार प्रमाणात का होईना पण वेगळी आहे आणि त्यामुळे प्रत्येक संस्कृतीत आपल्याला साम्य जाणवतं। कोणत्याही समाजाचे यथोचित दर्शन हे त्या समाजाच्या लोकगीतातून दिसतं। माणसाने आपल्या बोलीभाषेत सहज स्फूर्त अशी जी प्रसंगानुरूप विविध गीतं रचलेली असतात ती म्हणजे लोकगीतं। त्यात असतात जिव्हाळ्याचे विषय, नैसर्गिक वैशिष्ट्य, समाजातील आचार विचार, इतिहास, चालीरीती याचं चित्रमय प्रतिबिंब लोकगीतातून आपल्याला आढळून येतं। असं म्हटलं जातं की मानवी संस्कृतीचा इतिहास, त्या संस्कृतीचे पुरावे इथल्या लोककलेत आपल्याला पाहायला मिळतं। वसईमध्ये असे वेगवेगळे समाज आहेत, त्या समाजांचे संस्कृतीचे दर्शन आपल्याला इथल्या या लोकगीतेमध्ये पाहायला मिळतंय, ऐकायला मिळतंय। त्यांच्या या समाजाच्या संस्कृती, परंपरा, रूढी या सगळ्याच या लोकगीतातून आपल्याला आज वर्तमान काळातून भूतकाळात घेऊन जातात। आज ही कुपारी मंडळी नव्या परंपरा आणि नवीन संस्कृती आत्मसात करताना दिसतात, पण स्वतःची ओळख या कुपारी वसईकरांनी जोपासलेली दिसते। ती म्हणजे लोकनृत्यातून, लोकसंगीतातून, वेशभूषेतून आणि या पारंपरिक दागिन्यातून सुद्धा। मगाशी आपण जाणून घेतलं कुपारी संस्कृतीबद्दल, त्यांच्या रूढी, परंपरा, मुख्य म्हणजे शेती हा त्यांचा उद्योगधंद्याचा मार्ग आणि झोपाळा ही एक वस्तू असूनही किती महत्त्वाची आहे त्यांच्या संस्कृतीमध्ये, हे सगळं आपल्याला शैलजा डिसोजा यांनी सांगितलेलं आहे। आत्ता माझ्याबरोबर आहे साधना फर्नांडिस आणि त्या आपल्याला ह्याच कुपारी संस्कृतीमध्ये खाद्य संस्कृतीलाही एक वेगळं महत्त्व आहे आणि काही परंपरा, काही खास पारंपरिक खाद्यपदार्थ ते आपल्याला करून दाखवणार आहेत, बरोबर साधना? होय। आता मला सांगा की कुठले दोन पदार्थ तुम्ही आम्हाला करून दाखवणार? मी प्रथम तुम्हाला पानगा करून दाखवणार आहे। पानगा म्हणजे एक तिखट भाकरी, केळीतल्या पानात आम्ही ह्या सीझन मध्ये करतो। मोस्टली त्याच्यामध्ये हे वालाचे गोळे महत्त्वाचे असतात। अच्छा, वालाचे गोळे, वालाचे गोळे, त्यानंतर कांदा, कापलेला कांदा, किसलेला नारळ ओला, पाव टीस्पून हळद, अगदी थोडी हळद, जशी चवीनुसार मीठ, 1 चमच मिरची आणि कोथिंबीर वाटलेली, किसलेलं बटाटा। अच्छा, किसलेला बटाटा। 1 टीस्पून जिरे पावडर, अर्धी टीस्पून हिंग पावडर,
एक चमचा तेल आणि 2 बाउल पिठाचे घेतले. अच्छा, तांदळाचं पीठ बारीक केलेलं. त्यांनी पाणी आधीच उकळून ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आता हे कांदा टाकते. पाण्यातच कांदा, पाण्यातच, नाही पाण्यातच. मग गोळे टाकते वालाचे. आम्ही याला गोळे बोलतात, ऍक्च्युली वालाचे दाणे, पण आम्ही याला गोळे बोलतो. नारळ टाकते किसलेला. हळद, सगळं एकत्रच. मीठ, बारीक केलेली कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट, किसलेला बटाटा, सगळं. अरे ह्याच सीझन मध्ये हा का करतात? म्हणजे तुम्ही आता म्हणाला कारण ह्या सीझन मध्ये आमच्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात मोस्टली आमचे वाल आम्ही लावले जातात आणि त्यांचीच ती भाजी आणि त्याचे आम्ही पानगी वगैरे करतो. हिंग पावडर, जिरे पावडर, तेल. हे थोडं उकळल्यावरती म्हणजे शिजल्यानंतर मग तांदळाचं पीठ. ते आता शिजलेलं आहे. आता आपण तांदळाचं पीठ. अच्छा, हे शिजलंय. आता आपण तांदळाचं पीठ टाकू. आता याची उकड काढलेली आहे, पूर्ण शिजवून घेतलेलं आहे. आता ती मी परातीत काढून घेऊन मळते. असं थोडं गरम असतानाच असं मळून घ्यायचंय. पाण्याचा हात लावून थोडा. ऍक्च्युली हा केळीच्या पाण्यात केला तर पालगा होतो. आणि याच्या आम्ही एक धापट्या म्हणून एक आमचा आयटम, धप्पाटे नाही, धापट्या अशा गोलाकार असे आम्ही करून आपण जसं इडली मधलं उकडवतो ना त्याप्रमाणे ह्या उकडून घ्यायच्या आणि थंड झाल्यावर मग खायच्या. आता मग हे पानगे तुम्ही केळीच्या पानात करता? आता केळीच्या पानात. आता हे मळून झालेलं आहे पीठ. थोडा पाण्याचा हात लावायचा, थापत जायचं. अच्छा, केळीच्या पानावर थापत जायचं. भाकऱ्या जसं थापतो तसं थापत जाईल. हाताला पाणी लावून साधारणतः ते हे असं होतं. बरोबर, साधारणतः असं होतं. एवढीच केळीच्या पाण्यात मावेल तेवढा, केळीच्या पाण्यात मावेल तेवढा आपण मोठा आपण करायचा. आणि वरून त्याला पुन्हा एक केळीचं पान लावायचं. हा झाला आपला पानगा. पण आता त्याला आपल्याला भाजायचंय. आता मी भाजत ठेवते पानगा. साधारणतः कधी उलटायचं? साधारणतः थोडं आपलं केळीचं पान भाजलं ना की मग आपण ते उलट, नाहीतर ते मोडून जातं. त्यामुळे थोडं आता मी फिरवते पानगा असं. ओके, म्हणजे हे केळीचं पान भाजायला लागलं की आपण ते फिरवायचं, उलट मग करायचं. आपली एक साईड चांगली भाजलेली आहे. झालं असेल. चालेल, चालेल. पानगा आपला तयार झालेला आहे. पानगा आपला तयार आहे. आता एक गोड पारंपरिक पदार्थ ते आपल्याला करून दाखवणार आहे. होय. तो कुठला आहे? खपची.
खपची. ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात जेव्हा आमची कापणी होते त्यानंतर भात दळून आणतात. तर हा सडलेल्या भाताचा आहे, म्हणजे पॉलिश न केलेले तांदूळ. बरं. त्याचा आम्ही हा एक पदार्थ मोस्टली प्रत्येकाच्या घरी ह्या सीझन मध्ये बनवला जातो. अच्छा. त्याच्यासाठी म्हणजे काय काय तांदळाची बर्फी अच्छा, थोडक्यात तांदळाची असं. बर्फी. त्यासाठी हे पॉलिश न केलेले तांदूळ, हां. त्यासाठी हे तांदूळ भिजत घालावे लागतात रात्री. अच्छा. मग ते आदल्या रात्री भिजत घालून ठेवायचे रात्रभर, आणि त्यानंतर मग ते निथळून ओले असताना चांगले भाजायचे. अच्छा. आणि मग त्यानंतर त्याची पूड करायची. त्यासाठी खसखस, तीळ, वेलची, जायफळ पावडर, हां. काजू बदाम पूड म्हणजे बारीक केलेले, हां. साजूक तूप, गूळ. चिक्की गूळ, अच्छा, चिक्की गूळ. चिक्की गूळ, खोवलेला ओला नारळ. प्रथम आता मी पातेलं ठेवते चुलीवर. तूप टाकते, गूळ टाकते. गूळ वितळावा लागतो. गूळ वितळून घ्यायचं. हा गूळ आता वितळत. गूळ वितळत आलेला आहे. गूळ वितळल्यानंतर नारळ घालायचं. नारळ नारळ थोडा शिजू द्यायचा. अच्छा, त्या गुळात नारळ शिजून द्यायचं. तीळ आणि खसखस, सुकामेवा, जायफळ, वेलची पूड, आणि त्यानंतर भाजलेल्या तांदळाची पूड. पाच 10 मिनिटं चांगलं शिजू द्यायचं. हां. सगळं एकजीव दांडी वापरली जाते. चांगलं शिजलेलं आहे. आता आपण ताटाला पहिल्यांदा तूप लावलेलं आहे. हे आता ओतायचं आहे ताटात. केळीच्या पानाने ते थापायचं. त्याच्यावर सुद्धा केळीचं पान नाही, थापण्यासाठी फक्त. ओके. असं, कारण वड्या गरम असतानाच ते थापून घेणे, आणि गरम असतानाच सुरीने पद्धतीने ते थापून घ्यायचं आणि गरम असतानाच त्याला वड्या पाडायच्या त्याच्या. आपण जसं नारळाच्या किंवा खोबऱ्याच्या वड्या करतो त्या पद्धतीनेच ह्या वड्या केल्या जातात. ह्या वड्या अजून कडक व्हायला थोडा वेळ आहे, पण त्यांनी आपल्यासाठी आधीच करून ठेवलेल्या आहेत. त्या कशा दिसतात ते आपण बघूया. ह्या आत्ता नुकत्या अगदी गरम गरम करून थापून ठेवलेल्या वड्या, आणि थापून मग थोड्या वेळाने त्याची ही अशी कडक वडी बनते. पानगा झालेला आहे, कच्ची झालेली आहे. आणि मी थोडंसं त्याच्यातलं खाणार आहे. तर त्याच्या आधी तुम्ही मला ते कसं देणार, त्याची काही पारंपरिक पद्धत आहे का? पानगा हा आम्ही कापून देतो, ह्याचे तुकडे करतो छोटे छोटे. पानग्याचे छोटे छोटे तुकडे करून मग ते पानात वाढले जातात, अशी त्यांची ती पद्धत आहे. कसं झालंय? सुंदर खमंग असा हा पानगा लागतोय, मस्त. त्याच्यात वालाचे दाणे पण आहेत. आम्ही त्याला गोळे बोलतो, वालाचे गोळे आमच्या भाषेत. कोडाडी भाषेत, कुपारी भाषेत, कुपारी भाषा, कादोडी भाषा आहे. त्यामुळे कादोडी भाषेत त्याला वालाचे गोळे म्हणतात. आता ही कच्ची बघूया आपण. तांदळाची चिक्की. सगळ्याला त्यांच्याकडे एक वेगळा पर्याय आहे. तांदळाची चिक्की, खपचीला हे तांदळाची चिक्की ही म्हणतात.
आणि खूप छान झालेली आहे ती. फार गोड नाही पण तरी गोडाचा स्वाद आपण पोरं मुख्यतः लहान मुलं ती अगदी आनंदाने खातात. पानगी ही मोस्टली आम्ही चहा बरोबर चहा आणि पानगा संध्याकाळच्या वाडीतून आल्यावरती पूर्वीच्या काळी आमच्यात पानगी आणि चहा, बाकी काही खायला नसलं तरी चालेल पण पानगी आणि चहा हे आमचं आवडतं पाहिजे. अशी यांची ही संस्कृती आहे. अनेक गोष्टी आपण ह्यांच्या संस्कृतीबद्दल जाणून घेतल्या. आता थोडंसं वसईत आपण फिरायला जाऊया. आज सगळं जग बदलतंय, हा समाजही बदलतोय, कारण हा समाज संपूर्ण जगात विखुरला गेलाय. इतरांशी होणारे त्यांचे दैनंदिन व्यवहार देखील वाढलेत. इतर समाजाच्या रूढी परंपरा, त्यांचे आचार विचार, त्यांचे सण साजरा करण्याच्या पद्धती ही लोक अवलंबू लागलेत. त्यामुळे आपल्याला इतर संस्कृतीचं मिश्रण इथे पाहायला मिळतं. कॅमेरामन श्रीकांत आणि उत्तमसह मी शेफाली साधू, ABP माझा, वसई.